कीर्तनकारामुळे कीर्तन कधी मोठं होत नाही, कीर्तनामुळे कीर्तनकार मोठा होतो. प्रसिद्धी प्रारब्धाचा भाग आहे, कोणाकडे आहे कोणाकडे, पण सगळ्यांचा अधिकार सारखाच आहे. इथे एकच पदवी खरी, हरिभक्त परायण. बाकी सगळ्या फालतू आहेत, जे डॉकीज फेमन, हे फेमन, ते फेमन, डुस्कन, हे विनोदाचार्य, हे समाज प्रबोधन, काय काही खरं नाही. तुम्ही बसावं म्हणून आम्ही विनोद करतो, नाही तर कीर्तनाला विनोदाची तीळ मात्र गरज नाहीये. फक्त आता ही समाज असा राहिला नाही की त्याला अध्यात्म सांगावं आणि तो शांत बसेल, अशी परिस्थितीच राहिली नाहीये. म्हणून उस डोंगा परी रसून हे डोंगा, आणि काय बोलला असं म्हणून आपलं तुम्हाला गोड बोलायचं आणि करायचं असं हिशोब. तर काही गरज नाहीये विनोदाची वगैरे. त्यामुळे थोडा भ्रम डोक्यातनं काढा. कीर्तन हे व्यासपीठ फार मोठं आहे, याची मर्यादा समजून घ्या, विनंती आहे. आम्ही अरे इतकं दिलं ना आम्हाला माऊलींनी, माझी विनंती आहे एकदा मस्तक ठेवा संतांच्या चरणावर. इतकं इतकं दिलंय ना संतांनी. पैसा वगैरे खूप न्यून गोष्ट आहे. विपदो विपदो नेव संपदो न च संपदा, विपदा विस्मन्नम विष्णू संपन्न नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाहीये, संपत्ती म्हणजे संपत्ती नाहीये. भगवंताला विसरणं ही सगळ्यात मोठी विपत्ती आहे. भगवंताला मनात साठवता येणं ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. ज्याला जपता आली तो खरंच धनवान आणि भाग्यवान आहे. आज मी कीर्तन करते 18-19 वर्ष झाली. माझ्या तोंडाकडे बघू नका, 24चीच आहे मी. माझा जन्मच 2000चा आहे, पण मी कीर्तन वयाच्या 5व्या वर्षी पहिलं केलं. त्यातही काही नवल नाही. माझा बाप माळकरी, आजा माळकरी, पंजा माळकरी, पंजाच्या पंजाबी माळकरीच होता. परमार्थ त्यांनी कला, फळमळा मिळाला. ही ताकद संप्रदायात असते. पैसे दसेची वाट न पाहता, वैसेची गावा न येता, बाळपणीच सर्वज्ञता वरी तयात. बाळपणीच भगवंतानं वरावं, आशीर्वाद द्यावा, ही ताकद पिढ्यांमध्ये असते. म्हणून परमार्थ करा. लक्षात ठेवा, स्पिरिच्युअल असणं फार गरजेचं आहे. कारण मेंटली सॅटिस्फॅक्शन मनोरंजनातनं मिळवू शकतं, पण इमोशनली सॅटिस्फॅक्शन हे तुम्हाला नामचिंतनाशिवाय नाही. तुम्ही किती श्रीमंत झालात, किती चांगले मोठे बंगले गाड्या घेतले, तरी सुखाची झोप ही विठुरायावर विश्वास ठेवल्याशिवाय मिळणार नाही. हा विश्वास फक्त नामचिंतन देता. म्हणून ऍटिट्यूड हा बाजूला ठेवा आणि विठ्ठलवरच्या मालकालाच मोठं समजा. आम्ही दैवाचे बाग, आम्ही स्वाभिमानी आहोत. कशामुळे? दास पंढरी, आम्ही त्याची चाकर आहेत. आज मी एवढी कीर्तनं केली, आणि तुम्ही म्हणता नाही सुपारी बिपारी, यात्रेला सुपारी म्हणत नाही. जे काही मी कीर्तनाचे पैसे घेतले ना आजपर्यंत, एकतर लोकांचं असं आहे, प्रसिद्ध होईपर्यंत लोकांना महाराजच माहित नसतो. त्याला फक्त प्रसिद्धीपासून महाराज कळतो. त्याच्या आधी त्याने किती त्याला कष्ट घेतलंय कुणाला दिसत नाही. प्रसिद्धीनंतर सगळं दिसतं. ह्या 3-4 वर्षात जी मला प्रसिद्धी आली, लोक मानधन द्यायला लागली. पहिली देतच नव्हती, आता कुठे 2-4 वर्षात देतात. मी 1 रुपया मानधनाच्या व्यतिरिक्त कधी कोणाकडनं घेतला नाही. हातात कधी पावती पुस्तक नाही, माझ्या हाताला कधी माझ्या पावती पुस्तकाचा स्पर्श नाही. या आई भावांच्या दारात विश्वासानं सांगू शकते, कीर्तनाच्या व्यासपीठावर कोणाकडनंही कीर्तनाच्या व्यतिरिक्त 1 रुपया न घेता फक्त माझ्या कीर्तनाच्या मानधनावर आज 5.5 ते 6 कोटी रुपयाची शिक्षण संस्था उभी केली, ज्यामध्ये गरीबातली गरीब पोरगी. आज माझ्याकडे 90 ते 100 मुली शिकतात. माझं स्वतःचं घर पत्र्याचं आहे, पण माझी संस्था आरशेशी आहे. कधी आलात तर या नक्की बघायला बार्शीला. सोलापूर जिल्हा आहे माझा, पश्चिम महाराष्ट्रच. तुम्ही कोकणात येता, तुमच्या जवळच पश्चिम महाराष्ट्र आहे. सोलापूर जिल्हा, पंढरपूर आणि तुळजापूरच्या मधलं माझं गाव बार्शी. अगदी सुंदर भगवंताचं मंदिर आहे, तीर्थक्षेत्र आहे. पुणे बायपास लातूरलाच माझी संस्था आहे. पोरी सोलर शिवाय आंघोळ करत नाही, सोलर शिवाय पाणी पित नाही, सोलर शिवाय आंघोळ नाही, आरो फिल्टर शिवाय पाणी नाही, गाद्याशिवाय पोरी झोपत नाही. प्रत्येक 4 मुलीला वेगळं वॉशरूम, वेगळं बाथरूम अशी सोय आहे. प्रत्येक 4 मुलींना वेगळी रूम आहे, सीसीटीव्ही. हॉल सुद्धा एसीच आहे आमचा. किचन वेगळं, हरिपाठाचं प्रांगण वेगळं, शास्त्र, वेद, उपनिषद, विशारसागर, विष्णू सहस्त्रनाम, ज्ञानेश्वरी, गाथा हे सगळं शिकवलं जातं. प्लस जे बेसिक शिक्षण आहे, आर्ट, कॉमर्स, सायन्स, सीबीएससी पॅटर्न, एसएससी पॅटर्न, इंग्लिश मिडियम, सब इंग्लिश मिडियम, मराठी मिडियम, सगळंच. या मुली पुढे जाऊन पैसे किंवा प्रसिद्धी मिळवतील म्हणून मी यांना शिकवत नाही. ह्या मुली पुढे जाऊन धर्म आणि मायबाप दोघांचंही नाव मोठं करतील म्हणून शिकवतील. फक्त यांना माहित असावं की आपण लेकरं कोणाची आहेत आणि आपली परंपरा काय. ज्या दिवशी तुम्हाला सुद्धा खरं कळेल ना, त्याची वाईट वागायची हिंमत होणार नाही. ज्या दिवशी कळेल ना कुठल्या कुळातले आहेत आपण, ज्या दिवशी आपला धर्म कळेल ना,
जसे तुम्ही सुद्धा स्वतःच्या जीवाला लाजाल की मी काय वागत होतो आणि मी कुठल्या कुळातला आहे, काय काय केलंय आमच्या पूर्वजांनी, काय इतिहास आहे आमचा, विचार करत जा. म्हणून महाराज लोक वाईट नसतात, वाईट लोक महाराज होतात, हे तुम्हाला कळलं पाहिजे. ज्यानं कोरोनात माळा काढल्या तो महाराज असू शकतो का? जो जीवाला घाबरला तो महाराज असू शकतो का? अरे काळाचं ही काळ लढीवाळ विठ्ठलाचे. ज्या दिवशी मृत्यूचं भय वाटणार नाही त्या दिवशी समजायचं संतांची कृपा झाली. आता काळही आम्हाला घाबरवू शकत नाही, कारण मला माहित आहे विठेवरचा मालक मला आपत्कालीन मरण देणार, माझं मरण नियतकालीनच असणार आहे. हे कधी मिळतं? ज्या मुखी निधान पांडुरंग, कमीत कमी मुखात देवाचं नाव. विठो पाय रखो माई हरी जय जय. विठोबा सगळ्यात मोठा असणारा अहंकार ज्याला रखमाईला सुद्धा विठ्ठल सापडू दिला नाही. लाजले गे माया आता कवना बोवाळू, आता कवना बोवाळू, जिकडे पावे तिकडे, जिकडे पावे तिकडे चतुर्भुज गोपाळू. नामदारांनी येऊन सांगितलं, वैजयंती मालकळा श्री वत्सलांचन विष्णुदास नामायाने दावी लिखून. हा म्हणे विठ्ठल तुमचा कोपऱ्यात उभा आहे. रखमाई म्हणल्या, नवरा असून मला ओळखू आला नाही, तुम्हाला कसा ओळखू आला? ते म्हणे, कसं आहे ना रखमाई, तुम्हाला अहंकार झालता, तुमच्यासारखी देखणी कुणी नाही म्हणून तुम्हाला देव दिसला. जिथे बायकोला आला नाही तिथे आम्हाला काय ओळखू यावा जर आम्ही अहंकारी असलो. मग नको देवा. सगळ्यात मोठं ज्याच्यामुळे वाटोळं झालं, दादला मारून आहोती देईन, आहोती यज्ञात दिली जाते ती आहोती. दादला मारून आहोती देईन, मोकळी कर ग मला, एका जनार्दनी सगळीच मरू दे, एकटीच राहू दे मला. तुमची नाही, आमच्याकडली कीर्तन आलेली नाही महाराज बरं का. एका जनार्दनी सगळीच मरू दे, एकटीच राहू दे मला, सत्यवाऱ्या पाव ग मला भवानी आई रोड तुला. सुंदर नामचिंतनाचा अट्टहास अखंडितपणे चालू असलेली ही सेवा गेली 16 वर्ष. हा वर्धापन दिनाचा नामजागर. सुंदर टाळकरी, गोड गायनाचार्य, उत्कृष्ट मृदंगवादक मिनकरी दादा, माझे वडील यांच्यामुळे माझं अस्तित्व, कर्तृत्व, सामर्थ्य, सृष्टीमुळे दादा, कमिरोली दादा, सगळ्यांचे मनस्वी आभार. उपस्थित सर्व भक्त मंडळी, सगळ्यांच्या चरणावर साष्टांग धन्यवाद. जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नहीं, जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नहीं, कृपा है मेरे गुरु और मेरे माँ बाप की, नहीं तो मुझ में ऐसी कोई बात नहीं. हे तुमचंच आहे जे तुमच्या चरणी समर्पित करते. ही सगळी सेवा आई झोलाई आई वागजाई माता चरणी समर्पित करते. ही ग्रामदैवता
ही आई भवानी अखंडितपणे असाच गावाचा उद्धार आणि वृद्धिंगता वाढवो ही माऊलींच्या मी प्रार्थना करते. काही चुकलं असेल तर क्षमा. अगदी उपस्थित राहिलं तुम्ही सगळे गेली 2.5 तास कुठलीही शांतता भंग न करता सामर्थ्याने बसलायत. नाही तुम्ही आता घड्याळ बघताय ते कळतंय मला, पण झालेत 2.5 तास. हो, आम्ही कशाला खोटं बोलावं नाही का. गेली 2.5 तास तुम्ही मंडळी इथे बसलायत. काही चुकलं असेल तर क्षमा. बोलता बोलता माझ्याकडनं अर्धा तास वेळ झाला त्याबद्दल क्षमा. सगळी सेवा तुमच्याकडे समर्पित करते. आमचे निलेश महाराज अगदी गोड सुंदर कीर्तनकार आणि त्याचबरोबर ही कीर्तनाच्या साथीची सेवा त्यांच्याकडनं घडली. साष्टांग दंडवत. त्याचबरोबर हरिभक्त परायण रितेश दादा अगदी सुंदर गोड ज्यांनी गायन केलं. हरिभक्त परायण शैलेश दादा चरणावर साष्टांग दंडवत तुम्हा सर्व महाराज मंडळीच्या. आज या तरुण वयात जर ही पिढी उभा आहे, आपलं तारुण्य पणाला लावून वारकरी संप्रदायाची सेवा जर रुजवत आहे तर सामर्थ्याने सांगते विठेवरचा मालक यांना यांच्या वयात यश दिल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आम्हाला विठेवरच्या मालकावर. साष्टांग दंडवत यांच्या सगळ्यांच्या चरणावर उत्कृष्ट गोड बुदुंग वादक हरिभक्त परायण मनीष महाराज मनीष महाराज अगदी सुंदर गोड ज्यांनी पखावाज वाजवला. साष्टांग दंडवत या बहिणीचा तुमच्या चरणावर. हरिभक्त परायण आदित्य दादा अगदी साष्टांग दंडवत या बहिणीचा. शिवनिर्मित असणारा मृदंग तांडवासारखा वाजवायची ताकद तुमच्या बोटांमध्ये आहे. साष्टांग दंडवत. काही चुकलं असेल तर क्षमा. सगळी सेवा तुमच्या समर्पित. सगळीला विराम. ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हरी तुकाराम एक जनार्दन